नमस्कार, मी सौ अवंतिका हेमंत कदम. ज्ञानगंगा घरोघरी हे ब्रीदवाक्य घेऊन यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अंतर्गत BEd अधिष्ठान अभ्यासक्रम EDU 405 शालेय विषयाचे अध्यापनशास्त्र मराठी या पाठ्यपुस्तकाचे आज आपण वाचन करूया. उपघटक 5 कौशल्यानुरूप म्हणजे श्रवण, भाषण, वाचन, लेखन या अनुरूप मूल्यमापन. मराठी विषयात मराठीच्या विविध उद्दिष्टांव्यतिरिक्त क्षमतांचेही मूल्यमापन सातत्याने व्हावे. परीक्षा घेऊन भाषेत सुधारणा करता येणार नाही, तर भाषेच्या विविध क्षमतांचे सातत्याने सुधारणा होण्यासाठी सातत्याने मूल्यमापन होणे आवश्यक आहे. श्रवण, भाषण, संभाषण, वाचन, लेखन, अभिव्यक्ती आणि भाषेच्या क्षमतांचे अध्यापन कार्यात, परीक्षेत, विविध चाचण्यांत, विविध मूल्यमापन साधनांद्वारे सातत्याने मूल्यमापन करून दोष हेरून सुधारणात्मक उपाय योजावे लागतात. ते कसे ते आता आपण पाहूया. ते लिखाण पुढील चौकटीत दिल्याप्रमाणे करता येईल. श्रवण व मूल्यमापन तंत्रे व साधने. वर्गात व इतरत्र विद्यार्थी लक्षपूर्वक श्रवण करतो की नाही याचे मूल्यमापन करण्यासाठी खालील सूचीचा उपयोग करावा. ऐकलेल्या मजकुराचे वेगवेगळे भाषा, ध्वनी वर्णन ऐकू येते. श्रवणाबाबतची काही विधाने दिलेली आहेत आणि प्रतिसादाच्या प्रतवारीसुद्धा केलेल्या आहेत. त्यामुळे उत्तम, चांगला, मध्यम, निकृष्ट, नाही याप्रमाणे. वर्णन समूहाचा अर्थ कळतो काय? ऐकलेल्या बाबींचे आकलन होते काय? ताल, गती, बलाघात या संदर्भात ऐकलेल्या बाबींचे आकलन होते काय? शरीरभाषा व ऐकलेल्या बाबींचा योग्य अन्वयार्थ लागतो का? शब्दार्थ, व्यंग्यार्थ, ध्वन्यार्थ, ध्यानार्थ घेतो का? बोलणाऱ्याचे भाव ध्यानात येतात का? ऐकलेल्या मजकुराच्या बाबींचे क्रमवारी अभिव्यक्त करतो का? याप्रमाणे. श्रवण कौशल्याचे मूल्यमापन. डिवाइन यांच्या मते श्रवणाचे मोजमाप होऊ शकते, पण एखाद्या प्रमाणित चाचण्या उपलब्ध नाहीत. तरी श्रवण क्षमता आजमावण्यासाठी काही शिफारसी करता येतील. 1. ज्यावेळी मुलाचे लक्षपूर्वक ऐकत असेल त्यावेळी त्याच्या दृष्टीने बोलणाऱ्याच्या व्यक्तीवर स्थिर झालेले असेल, त्यांचे लक्ष आपल्याकडे म्हणजे शिक्षकाकडे केंद्रित झालेले असेल. 2. ऐकत असलेल्या मजकुराचा अर्थ मुलास समजत असेल, त्याचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असेल. उदाहरणार्थ हं, या प्रकारची उत्तरे. ऐकत असलेल्या मजकुराचे भाव, विचार पटले तर तो मानेने होकारार्थी आणि नकारार्थी प्रतिसाद देईल. ऐकत असलेल्या मजकुराशी मुलगा समरस झालेला असेल तर त्याच्या चेहऱ्यावर भाव बदललेला जाणवेल, डोळ्यातील भाव बोलके होतील. किंवा मुलगा लक्षपूर्वक ऐकत असेल तर ऐकलेल्या शब्दांचा उच्चार तो अचूकपणे करेल आणि मुलांचे बोलण्याकडे लक्ष असेल तर बोलणाऱ्याचे म्हणणे पूर्णपणे तो ऐकून घेईल. याप्रमाणे. श्रवणाचे दोषही असू शकतात. ते पुढीलप्रमाणे. त्यामध्ये अश्रवण दोष. याचा अर्थ श्रवण न होणे. ज्यावेळी मनात दुसरे विचार असतात तेव्हा बोलणाऱ्याचे केवळ ध्वनी कानावर पडतात, त्याकडे अवधान दिले जात नाही. त्याचबरोबर अशावेळी त्यास अवधान नसल्यामुळे त्याचे अश्रवण होते. कधीकधी बोलणारा हळूहळू आवाजात बोलल्याने सगळे ऐकू येत नाही किंवा बोलणाऱ्याचे उच्चार कधी सुस्पष्ट नसतात, त्यामुळे सुद्धा अश्रवण होऊ शकते. त्याचबरोबर दुसरा मुद्दा आहे अर्धश्रवण दोष. बऱ्याच वेळा विशेषतः भांडण व वादविवादाच्या वेळी भावनिक स्थितीमुळे, रागामुळे व भावनिक उद्वेगामुळे दुसऱ्याचे बोलणे पूर्णपणे ऐकले जात नाही व ते न ऐकता प्रतिक्रिया व्यक्त केल्या जातात.
उदाहरणार्थ नवरा बायकोचे भांडण. तिसरा मुद्दा आहे अपश्रवण. याचा अर्थ चुकीचे ऐकणे. उदाहरणार्थ पळ ऐवजी बळ ऐकणे, गाळ 8 ऐवजी 60 ऐकणे, प तसेच स श या ध्वनींच्या बाबतीत अपश्रवण होण्याचा दाट संभव असतो. बोलणाऱ्याच्या उच्चारातील दोष, ऐकणाऱ्याच्या कानातील दोष, बोलणाऱ्याच्या व्यक्तिनिष्ठ अवबोध म्हणजेच मानवी स्वभाव म्हणजे बोलणारा काही बोलो, ऐकणारा त्याचा विपरीत अर्थ घेतो याचा अर्थ. ही अपश्रवणाची काही उदाहरणे आहेत. श्रवण दोष निराकरणाचे उपाय. प्राथमिक स्तरावर शुद्ध उच्चार कसे करावे याचा निरीक्षण देणे. वर्णन, कथन, स्पष्टीकरण, प्रगट वाचन, प्रगट पठण इत्यादी मार्गांनी भाषेचे भरपूर श्रवण करण्याची संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध करून द्यावी. नाट्यीकरण, कथाकथन, कविता पठण, कविता वाचन, भाषण, वादविवाद, परिसंवाद, चर्चा इत्यादी अभ्यासपूरक कार्यक्रमाच्या दृष्टीने विद्यार्थ्यांच्या क्षमतात विकास होऊ शकतो. रेडिओ, दूरचित्रवाणी, चलचित्रपट इत्यादी प्रसार माध्यमात विद्यार्थ्यांची रुची निर्माण करून अनौपचारिकरित्या श्रवणाचा अभ्यास करण्यास सांगणे. अध्यापनात पुनरुक्ती, सराव, पाठांतर इत्यादी प्रयुक्त्यांचा प्राबल्याने उपयोग करावा. शिक्षकाने सर्व ध्वनींचे शास्त्रशुद्ध शिक्षण विद्यार्थ्यांना देणे. त्यासाठी दृकश्राव्य साधनांचा उपयोग करणे. ध्वनी कसे निर्माण होतात, मुलाखती कोणकोणत्या भागांचा सहभाग त्यात असतो इत्यादी सर्व माहिती शिक्षकांना मुलांना देणे. तोंडी परीक्षा. पाठ्यमुद्दे. तोंडी परीक्षेचे भाषिक क्षमता मूल्यमापनात महत्त्व आहे. वाचिक दोष, भाषिक क्षमतेची अंगे, तोंडी परीक्षेची विविध तंत्रे, सुधारात्मक उपाय. उद्दिष्टे पाहूया. भाषा मूल्यमापनातील तोंडी परीक्षेचे महत्त्व सांगू शकतो. भाषिक क्षमतेची विविध अंगे सांगू शकतो. तोंडी परीक्षेची विविध अंगे वापरतो. वाचिक दोष हेरतो. सुधारात्मक उपाय योजतो. प्रास्ताविक. मराठी भाषेच्या मूल्यमापनामध्ये आपण विद्यार्थ्यांच्या त्यांनी केलेल्या ज्ञान व आकलन म्हणजे आशय तपशिलावर अधिक भर देतो. हे बरे आहे काय? वास्तविक पाहता विद्यार्थ्यांच्या भाषेवर, भाषिक क्षमतांवर अधिक भर देणे आवश्यक आहे. लेखीप्रमाणे तोंडी परीक्षांनाही मराठी भाषेच्या मूल्यमापनात महत्त्व मिळालेच पाहिजे. प्रचलित तोंडी परीक्षांमध्ये अनेक दोष दिसून येतात. सर्व विद्यार्थ्यांना एकाच पातळीवर प्रश्न विचारले जात नाहीत. तोंडी पातळ परीक्षेत एकदा गुण दिले की त्याचे पुनर्मूल्यमापन होत नाही. विद्यार्थ्यांना पुरेसा गुण दिला जात नाही. तोंडी परीक्षा ही वार्षिक परीक्षा वर्षाच्या शेवटी प्रत्येक इयत्तेत घेतली जाते. भाषेच्या मूल्यमापनात तोंडी भाषेमध्ये विद्यार्थी देणे गरजेचे आहे. सर्व वाचिक व भाषिक कौशल्यांचे यथाचितपणे मूल्यमापन होण्यासाठी विविध पण योग्य त्या तंत्राचा उपयोग केला पाहिजे. त्या तंत्रामध्ये प्रश्नोत्तर, पाठांतर, प्रगत पाठांतर, सारांश कथन, कथाकथन, भाषण, चर्चेतील सहभाग, वादविवाद, मुलाखत घेणे यांचा समावेश करता येईल. केवळ वर्ष अखेरच्या तोंडी परीक्षेवर न भागवता वरील विविध तंत्रांचा सातत्याने वापर चालू ठेवावा लागेल. त्यांच्या नोंदीही ठेवाव्या लागतील. अगदी वर्गामध्ये दैनंदिन अध्यापन चालू असताना देखील प्रश्नोत्तरात सहभागी विद्यार्थ्यांच्या नोंदी ठेवणे आवश्यक आहे. तर ती खऱ्या अर्थाने तोंडी परीक्षा सातत्यपूर्ण होईल. वरील विविध तंत्रांचा तोंडी परीक्षेसाठी कसा उपयोग करण्यात यावा याबाबत आपण आता माहिती पाहूया. यामध्ये प्रश्न विचारणे. सॉक्रेटिसपासून ते आजच्या विद्यार्थी केंद्रित
शिक्षणापर्यंत प्रश्न विचारणे हे अध्यापनाचे व मूल्यमापनाचे तंत्र सर्वसामान्य आहे. मराठी अध्यापनात प्रस्तावना करणे, विषय विवेचन व मूल्यमापन या तीनही टप्प्यात प्रश्न विचारता येतात. तेव्हा विद्यार्थ्यांच्या उत्तर देण्याच्या क्षमतांची नोंद ठेवणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ तुम्ही 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी वर्गात काय काय केले, वर्गात कोणते कार्यक्रम घेतले तुम्ही झालेल्या कोणी भाग घेतला आहे, कशात भाग घेतला आहे असे अनेक प्रश्न विचारता येतील. मात्र त्यांची नोंद घेऊन कोणकोणती उत्तरे देतो, कोणाला कशात भाग घेणे आवडते, त्यांच्या कल कशाकडे आहे याची या निमित्ताने नोंद ठेवणे सोपे जाते. उच्चारण व संदर्भात मूल्यमापन. मूल्यमापन प्रक्रिया ही अध्यापन प्रक्रियेबरोबर चालू असते. अध्यापन चालू असताना व मूल्यमापन करतेवेळी विद्यार्थ्यांच्या उच्चारण क्षमतेचे मूल्यमापन होणे आवश्यक असते. योग्य उच्चारण हे एक आवश्यक कौशल्य आहे. ही एक प्रयत्न साध्य कला आहे. आपल्या मनातील विचार भावना योग्य रीतीने अभिव्यक्त होण्यासाठी परिणामकारक रीतीने उच्चारण आवश्यक आहे. विद्यार्थी बोलत असतो तेव्हा त्याच्या उच्चारण प्रक्रियेतील विविध घटक किंवा अंगांची नोंद आपण खालीलप्रमाणे ठेवणे आवश्यक आहे. यामध्ये काही बाबी दिलेल्या आहेत आणि तिथे नेहमी, क्वचित, मुळीच नाही याप्रमाणे नोंदींचा क्रम ठरवलेला आहे. मराठीतील ध्वनी वर्णाक्षरांचे उच्चारण तो योग्य रीतीने करतो. वर्ण उच्चार योग्य आहे. वर्ण उच्चार पद्धती योग्य आहे. नाकातून तसेच अनुनासिकांचे उच्चारण योग्य रीतीने करतो. वर्ण उच्चारण सुस्पष्ट आहे. बोलताना एका दमात बोलतो. बोलताना योग्य विराम घेतो. शब्दात किंवा वाक्यात भाषिक ध्वनींचे योग्य क्रमाने उच्चारण करतो. स्पष्ट कळेल असे बोलतो. न अडखळता बोलतो. वरीलप्रमाणे उच्चारणाच्या अंग प्रत्यंगाच्या मूल्यमापनासंदर्भात यादी आणखी वाढवता येईल. स्वराघात किंवा बलाघात व मूल्यमापन. यामध्ये शब्दामध्ये विविध वर्ण असतात. त्यांचे उच्चारण करताना सर्व बाबींवर उच्चारणात सारखा आघात केला जात नाही. याचाच अर्थ असा की उच्चारणात ध्वनी अभिव्यक्तीत सारखीच शक्ती खर्च केली जात नाही. उदाहरणार्थ कमल या शब्दामध्ये म वर जोर दिला जातो. बलाघात स्वर, व्यंजन, अक्षर, शब्द या वाक्यांवर दिला जातो. स्वराघातामुळे योग्य संप्रेषण होण्यास मदत होते. उदाहरणार्थ करमरकर या शब्दामधील म वर जोर दिल्यास अर्थाऐवजी अनर्थ लक्षात येतो. मात्र पहिल्या र वर जोर दिला उचित अर्थ प्रगट होतो. तसेच तुम्ही सर्व देवांचे लाडके आहात या वाक्यातील तुम्ही शब्दावर जोर दिल्यास तो जो अर्थ प्रतीत होतो त्यापेक्षा वेगळा अर्थ सर्व शब्दावर जोर दिल्यास निष्पत्ती निघते. याही संदर्भात विद्यार्थी स्वराघात किंवा बलाघात योग्य रीतीने करतो की नाही याचेही मूल्यमापन केले जाते. आरोह अवरोह. मोठा शब्द वा वाक्य उच्चारताना एकाच सुरात त्यांचे उच्चारण केल्यास ऐकणे नीरस होते. तसेच भाव व्यक्तीही नीटशी होत नाही. म्हणून आवाजात चढ उतार नीट करतो की नाही या संदर्भात खालील मूल्यमापन करता येईल. उदाहरणार्थ शब्दातील योग्य अक्षरावर बलाघात देतो काय? वाक्यात योग्य शब्दांवर बलाघात देतो काय? प्रश्नार्थ वाक्यातील शेवटचा उच्चार किंवा स्वर उंच करतो काय? आरोह अवरोहाबरोबर बोलण्यातील संदेश योग्यपणे प्रकट करतो काय? गती आणि लय. यामध्ये सर्वच वाक्ये सारख्याच गतीने बोलली जात नाहीत. सुखद व दुःखद भावना व्यक्त करताना त्यांच्या गती
अथवा लयीमध्ये निश्चितपणे फरक आपल्यास जाणवत असतो. या संदर्भात मूल्यमापन खालीलप्रमाणे करता येतील. या ठिकाणी सुखद भावनांचा आवेग असणारी वाक्ये जलद गतीने बोलतो का? दुःखद भावनांचा आवेग असलेली वाक्ये मंद गतीने बोलतो का? बोलताना आवाजाची योग्य पातळी राखतो? सहज व प्रवाहरहितरित्या बोलतो का? याप्रमाणे गती आणि लय यांचे मूल्यमापन करता येईल. शरीर भाषा म्हणजेच देहबोलीच्या संदर्भात मूल्यमापन. आपल्याला आपल्या बोलण्यातून जो भाव व्यक्त करायचा असतो त्याला अनुसरून शरीराच्या हालचाली झाल्या तर अभिव्यक्ती परिणामकारक होते. जसा भाव तशी शरीर भाषा असते. उदाहरणार्थ ताठ उभे राहून दोन्ही हात शरीरालगत ठेवून चेहरा ताठ ठेवून सरळ दृष्टी अगदी सावधान स्थितीमध्ये उभे राहून आपले प्रेम व्यक्त होत नाही तर ते लष्करी आज्ञा देताना आपले शरीर या स्थितीत असले पाहिजे. प्रेमादी भावना व्यक्त करताना शरीर थोडे ढिले होते, किंचित पुढे झुकते. चेहऱ्यावर सूक्ष्म भीती किंवा गोंधळलेला भाव दिसतात. हलक्या आवाजात थांबत थांबत भाव व्यक्त केले जातात. थोडक्यात जसा भाव तशी देहबोली असते. हे विद्यार्थ्यांच्या पातळीवरील उदाहरणे देऊन समजावून द्यावे. त्यांचे मूल्यमापन होण्यासाठी पुढील प्रमाणे तंत्राचा उपयोग करण्यात यावा. बोलण्यातील आशयरूप उभे राहतो. बोलण्यातील आदेशानुसार उभे राहण्याच्या स्थितीत बदल करतो. बोलण्यातील आशयानुसार हातवारे करतो. बोलण्यातील भावानुरूप चेहऱ्यावरील भाव आहेत. बोलण्यातील भावानुरूप डोळे, भ्रुकुटीच्या हालचाली आहेत. बसण्याची किंवा उभे राहण्याची पद्धत भावानुरूप आहे. याप्रमाणे आपण निरीक्षण करू शकतो. त्याचबरोबर विरामाबाबत म्हणजे पॉजच्या संदर्भातसुद्धा मूल्यमापन करता येईल. बोलताना सर्व बोलणे एका श्वासात वा एका दमात शक्यही नसते व ते अर्थवाहक असत नाही. यासाठी योग्य शब्दानंतर वा वाक्यानंतर थोडासा विराम म्हणजे पॉज घेणे आवश्यक असते. योग्य ठिकाणी विराम घेणे योग्य अर्थवाहन वा संदेशवाहन म्हणजे जे सांगायचे आहे यासाठी आवश्यक असते. उदाहरणार्थ पुढे जाऊ नको थांबू या प्रश्नार्थ वाक्यात जाऊ नंतर जर विराम घेतला तर तो जो अर्थ होतो तो नेमका त्याच्या उलट अर्थ म्हणजे पुढे जाऊ नको थांबू. उलट अर्थ नको या शब्दानंतर विराम घेतल्यावर प्रतीत होतो. उदाहरणार्थ पुढे जाऊ नको थांबू. म्हणूनच लेखनात विरामचिन्हांना महत्त्व असते. थोडक्यात आपल्याला मनातील भावना अर्थ संप्रेषित होण्यासाठी यथाचित शब्दानंतर विद्यार्थ्यांना बोलताना विराम घेतो काय याचेही मूल्यमापन करून खालीलप्रमाणे नोंदी करता येतात. त्या पुढीलप्रमाणे आहेत बघा. निरीक्षणाच्या नोंदी. एकाच श्वासात बोलतो काय? अर्थवाहक बोलतो काय? योग्य शब्दानंतर विराम घेतो काय? योग्य वाक्यांशानंतर विराम घेतो का? विरामातून योग्य अर्थवहन होते काय? विरामातून योग्य संप्रेषण होते काय? पाठांतर व मूल्यमापन. यामध्ये पाठांतर म्हणजे कविता, वाक्यपंक्ती, गद्य उतारे, सुविचार इत्यादी लिखित अथवा श्राव्य मजकूर स्मरणाने जशाच्या तसा करून दाखवणे होय. एक ठिकाणी शिक्षणात पाठांतरास अनन्यसाधारण महत्त्व होते. आजच्या शिक्षण पद्धतीत पाठांतराला नगण्य स्थान आहे. या दोन्ही स्थिती टोकाच्या आहेत असे म्हणावे लागेल. या दोन्ही स्थितीच्या सुवर्णमध्य काढून पाठांतरास योग्य तेवढे महत्त्व आजच्या शिक्षण प्रणालीत दिले गेले पाहिजे. पाठांतराचे महत्त्व जेव्हा लिखित किंवा छापील स्वरूपात साहित्य जतन करायचे तेव्हा ही पद्धती अस्तित्वात आली. पुढे अभिजात भाषा म्हणजे संस्कृत, ग्रीक, लॅटिन शिकताना पाठांतर पद्धतीचा अवलंब करण्यात येत असे. अजूनही काही ठिकाणी धर्म शिक्षण देताना धर्मग्रंथाचे निव्वळ पाठांतर करून घेण्यात येते.
पाठांतरामुळे योग्य उच्चारण करण्यास मदत होते. प्रभावी मौखिक अभिव्यक्ती, उदाहरणार्थ आवाजाचे चढ उतार, हावभाव इत्यादी योग्य पाठांतरामुळे सुधारते. पाठांतर केलेली व्यक्ती मौखिक अभिव्यक्ती आत्मविश्वासाने करू शकते. पाठांतरामुळे बहुतांशी बहुश्रुतता येते. तसेच रिकाम्या वेळेत म्हणजेच फावल्या वेळेत व्यक्ती पाठांतर केलेला मजकूर आठवून आपले स्वतःचे मनोरंजनसुद्धा करू शकतो. पाठांतरासाठी काही पाळावयाची पथ्ये आहेत, ते पुढीलप्रमाणे. काही मुले प्रश्नांच्या उत्तरे पाठ करतात, तर काही शिक्षकांनी लिहून दिलेली भाषणे पाठ करतात. या प्रकारची पाठांतरे गैर आहेत. उत्तराचे आकलन होऊन नंतर स्वतःच्या शब्दात विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहावीत. तसेच भाषणाचे मुद्दे पाठ असावेत. मुद्द्याला अनुसरून भाषण करता यावे. पाठांतराच्या बाबतीत प्रत्येकाची अभिरुची भिन्न भिन्न असू शकते. एखाद्या व्यक्तीला जी गोष्ट पाठ करणे आवडेल तीच गोष्ट इतरांनाही पाठ करण्यास आवडेल असे नाही. ज्याला जे आवडते ते त्यास पाठांतर करण्यास वाव द्यावा. कविता, उतारे, अवतरणे, श्लोक पाठांतर, अभंग पाठ होणे हे तो साहित्यकृती आठवल्यास गमक आहे. प्राध्यापक हॅडो यांच्या मतानुसार अशा प्रकारची मुक्त पाठांतरातूनच विद्यार्थ्यांना साहित्य प्रकाराची अभिरुची निर्माण होते. पाठांतर करून घेताना हावभाव, गती, लय, स्वराघात, आवाजाची पट्टी, नाट्यात्मकता याकडेही लक्ष द्यावे. पाठांतर तुकड्या तुकड्याने न करता अर्थपूर्ण मजकूर वाचून पाठांतर व्हावे. मराठी साहित्याबरोबरच इंग्रजी, हिंदी साहित्यातील सुवचने, सुविचार, काव्यपंक्ती, अवतरणे ही पाठांतर करण्यास प्रोत्साहित द्यावे. संस्कृत भाषेतील चांगली स्तोत्रेही शिकवून पाठांतरास प्रोत्साहन द्यावे. निरर्थक पाठांतराऐवजी आकलनयुक्त पाठांतर करण्यास प्रोत्साहन द्यावे. पाठांतराचे मूल्यमापन कसे करावे ते पहा. पाठांतर केलेल्या मजकुराचे मूल्यमापन करण्यासाठी खालील काही बाबींचे मूल्यमापन होणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ, पाठांतरातील मजकूर योग्य उच्चारण होते काय? मजकुरानुसार आवाजात योग्य चढ उतार होतो काय? पाठांतराचे योग्य आकलन झाले आहे काय? त्यासाठी मजकुरावर आधारित छोटे छोटे प्रश्न विचारावेत. पाठांतर योग्य हावभावयुक्त रीतीने म्हणून दाखवतो काय? पाठांतर योग्य गतीने किंवा योग्य लयीत म्हणतो काय? पाठांतर म्हणून दाखविताना आवाजाची योग्य पट्टी आहे काय? पाठांतर म्हणताना योग्य स्वराघात करतो काय? पाठांतर म्हणताना नाट्यमयरित्या म्हणतो काय? कविता पंचे पाठांतर चालीवर म्हणतो काय? भाषण किंवा संभाषण यांचे मूल्यमापन पाहूया. भाषण किंवा संभाषण म्हणजेच मौखिक प्रकटन. केवळ शैक्षणिक व मानसशास्त्रीय दृष्टीने मौखिक प्रकटनाचे स्थान महत्त्वाचे नव्हे, तर व्यावहारिक दृष्टीने मौखिक प्रकटीकरणाकडे महत्त्व अधिक आहे. व्यवहारात व एकंदर जीवनात माणसाला जेवढे लिहावेत लागते त्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक बोलावे लागते. असंख्य निरक्षर माणसे बोलूनच आपले कार्यभाग साधित असतात. सुव्यवस्थितपणे बोलता येणे ही जीवनाची नितांत आवश्यक गरज आहे. लेखनाच्या तुलनेत भाषण कौशल्य हे अधिक महत्त्वाचे व मूलभूत असे कौशल्य आहे. आपला मुद्दा, मनातील आशय दुसऱ्याला व्यवस्थितपणे समजावून सांगणे, पटवून देणे जमले पाहिजे. आकर्षक व गोड बोलून दुसऱ्याला आपलेसे करणे, प्रभावीपणे आपली छाप दुसऱ्यावर पाडणे, दैनंदिन जीवनातील एखादा प्रसंग, एखादी घटना वा अनुभव यथार्थ स्वरूपात रंगवून वर्णन करून सांगण्याची कला सर्वांनाच योग्य होणे आवश्यक असते. या दृष्टीने विचार करता विद्यार्थ्यांच्या भाषण किंवा संभाषण कलेच्या विकसनासाठी विद्यार्थ्यांवर अनेक उपक्रम, कार्यक्रमाद्वारे संस्कार करण्याचे प्रयत्न चालू असतात. अगदी व्यक्तिगत स्वरूपाची माहिती विचारण्यापासून दैनंदिन अध्यापनात प्रश्नोत्तर
व चर्चा घडवून आपल्यापासून ते थेट विविध शालेय उपक्रम व सांस्कृतिक कार्यक्रमातून विद्यार्थ्यांचे भाषण किंवा संभाषण कौशल्य वृद्धिंगत करण्याबाबत प्रयत्न चालू असतात. त्या विविध उपक्रमांचे व्यवस्थितपणे मूल्यमापन करणे, विद्यार्थ्यांच्या त्या संदर्भात त्रुटी शोधणे व त्यावर सुधारात्मक उपाययोजना आवश्यक असते. त्या दृष्टीने विविध उपक्रमांचे मूल्यमापन कसे केले जाऊ शकेल याची चर्चा पुढील प्रमाणे आपण करूया. निरीक्षणाच्या नोंदी पाहूया. विद्यार्थी चर्चेमध्ये हिरिरीने भाग घेतो का? चर्चेमध्ये सुस्पष्टपणे आपली मते मांडतो का? दुसऱ्यांच्या मते किंवा विचार लक्षपूर्वक ऐकतो का? दुसऱ्यांच्या मतांची कदर करतो का? दुसऱ्यांची मते समजून घेतो का? पुनर्विचार करतो का? सर्व दृष्टीने म्हणजे सर्वांगाने विचार मांडतो का? स्वतःचे विचार तर्कसंगतपणे मांडतो का? स्वतःचे विचार विरोधकांच्या गळी उतरवतो का? सुयोग्य शब्द किंवा वाक्यांचा योग्य उपयोग करून आपली मते इतरांना विनम्रपणे पटवून देतो का? अध्यापकास चर्चेप्रमाणे आपल्या अध्यापनात कार्यात आणखी काही विविध उपक्रम आयोजित करावे लागतात. त्यांच्या आयोजनाद्वारे मूल्यमापनात विद्यार्थ्यांच्या विविध क्षमतांचे मूल्यमापन कसे करावे याबाबतची माहिती पुढे पाहूया. वर्णन संदर्भातील मूल्यमापन. विद्यार्थ्यांना त्यांच्या जीवनातील प्रसंग, त्यांनी केलेला प्रवास, त्यांचे वर्णन, त्यांनी दिलेल्या ठिकाणांना भेटी, त्यांचे वर्णन करण्यास सांगण्यात यावे. हे अनुभव त्यांचे व्यक्तिगत असतात, त्यामुळे ते सांगण्यास खुले उत्सुक असतात. मुलांना हे अनुभव सांगायला खूप आनंद वाटतो. अशा प्रकारचे वर्णन आपणास करावे लागणार आणि वर्गातील मुले ती ऐकणार आहे याची पूर्वकल्पना विद्यार्थ्यांना असेल तर त्या दृष्टीने ते निरीक्षणही करतात. वर्णन कार्याचे मूल्यमापन पुढीलप्रमाणे करता येईल. स्वजीवनातील प्रसंग तो यथोचित वर्णन करतो. स्वतःच भावलेल्या बाबी यथोचित मांडतो. प्रसंगातील घटनांचे योग्य क्रम लावतो किंवा योग्य क्रमाने ते मांडतो. नाट्यमय रीतीने बोलतो. उत्कंठावर्धक बोलतो. बारीक सारीक तपशील वर्णनात करतो. निरीक्षण शक्तीचा प्रभावी असते. प्रसंगावरील स्वतःची मते यथोचितपणे व्यक्त करतो. उदाहरणार्थ चित्रकलेच्या तासाला घडलेली गमतीदार घटना, विसराळूपणाचा रम्य अनुभव, वादळ वाऱ्याचा दिवस, शाळेतील पहिल्या दिवसाचा अनुभव आणि बागेतील सहल अशा प्रकारचे विषय वर्णन करण्यास विद्यार्थ्यांना दिले जावेत. वक्तृत्व किंवा भाषण करणे म्हणजे याचे मूल्यमापन पाहूया. वक्तृत्वाचे व भाषणाचे दोन प्रकार असतात. एक, अगोदर जाहीर झालेल्या विषयातील तयारी करून बोलणे. दोन, आयत्या वेळी म्हणजे 5 मिनिटे अगोदर दिलेल्या विषयावर बोलणे. यापैकी दुसरा उपक्रम वर्गात राबवणे श्रेयस्कर ठरेल. काही वेळा आपण वक्तृत्व स्पर्धेचेही आयोजन करतो. त्यावेळी विविध प्रकारचे पाठवस्तूशी निगडीत असे विषयही देता येतील. उदाहरणार्थ आईचे प्रेम, सार्वजनिक स्वच्छता व आरोग्य, शिवरायांची आग्र्याहून सुटका, माझा गाव, बहुभाषक होण्याचे फायदे, हुंडाबंदी, ग्रंथ हेच गुरु आहेत इत्यादी. या उपक्रमांचे मूल्यमापन पुढीलप्रमाणे करणे शक्य आहे. 1. विद्यार्थी शुद्ध स्पष्टपणे उच्चारण करतो का? आवाजात श्रवण सुबकता आहे का? भाषणाच्या अर्थानुसार आवाजात योग्य तो चढउतार करतो का? भाषण करताना योग्य ठिकाणी विराम घेतो का? भाषणात योग्य ठिकाणी शब्दाघात घेतो का? विद्यार्थ्यांचे आपले म्हणणे सहजतेने व सुसंगतपणे मांडतो का? आपले बोलणे थोडक्यात परंतु वेचक शब्दात मांडतो का? विद्यार्थ्यांजवळ भरपूर शब्दसाठा आहे, अशा अर्थांच्या अनेक शब्दांचा तो उपयोग करतो का? विविध वाक्प्रचारांचा त्यांच्या वाक्यात उपयोग करतो का? आशयानुरूप व भावानुरूप यथोचित वाक्प्रचारांचा त्यास
उपयोग करता येतो. विद्यार्थ्यांस आपले विचार सुसंगतपणे व परिणामकारक मांडता येतात. तो सहजतेने व आत्मविश्वासाने श्रोतसमुदायापुढे बोलतो का? प्रसंगानुरूप आवाजात योग्य चढ-उतार करतो का? भाषण करताना योग्य व परिणामकारक असे बोलतो का? किंवा आपले विषय मांडतो का? तो सहजतेने व आत्मविश्वासाने श्रोतसमुदायापुढे बोलतो का? प्रसंगानुसार आवाजात योग्य चढ-उतार करतो का? भाषण करताना योग्य व परिणामकारक हावभाव करतो का? आपले भाषण तो अस्खलितपणे करतो का? हे सर्व मुद्दे आपण वक्तृत्व किंवा भाषण करणे यामध्ये पाहू शकतो. आता कथाकथन व मूल्यमापन पाहूया. कथा ऐकणे ही विद्यार्थ्यांना आवडणारी बाब आहे. शिक्षकांसही कथेच्या माध्यमातून खूप चांगले संस्कार करता येतात. मुलेही कथा सांगण्यात उत्सुक असतात. कथाकथनाच्या संदर्भात शिक्षक खालीलप्रमाणे बाबींचे मूल्यमापन करू शकतात. कथा सांगताना विद्यार्थी समरसून सांगतो का? कथेच्या बाबतीत आशय व भावाशी तादात्म्य पटवतो का? आवाजात चढ-उतार करतो का? देहबोलीचा यथोचितपणे उपयोग करतो का? योग्य अभिनय किंवा आशयानुरूप बोलतो का? कथेतील आशयाशी योग्य वातावरण निर्मिती करतो का? बोलण्यात औचित्य नाट्यमयता असते का? अयोग्य शब्दांची कथनासाठी निवड करतो का? शब्दांचे उच्चारण योग्य आहे का? ऐकणाऱ्यांची उत्कंठा वाढवतो का? कथेसाठी विषय धौम्य अरुणी, द्रोणाचार्य एकलव्य, द्रोणाचार्य अर्जुन या गुरु शिष्यांची पैकी एकाची कथा सांगून शाहू महाराजांच्या संबंधीचे आठवणीचे कथन करणे. नाट्यवाचन, नाट्यीकरण, संवाद, सादरीकरण व मूल्यमापन हेही आपण पाहू शकतो. यामध्ये प्रथम भाषेच्या संदर्भात नाट्यवाचन 2 प्रकारे असू शकते. पाठ्यपुस्तकातील नाट्यवाचन म्हणजे एकांकिकेचे वाचन आणि पाठ्येतर वाचन नाटक. त्यामध्ये सुद्धा एकांकिकेचे वाचन येऊ शकते. नाट्यवाचन यामध्ये व्यक्तिविकासास मदत होते, तसेच आत्मविश्वासही वाढतो. दुसऱ्यावर प्रभाव पाडण्यासाठी आवश्यक संभाषण कौशल्याचाही विकासही होत असतो. अशा प्रकारे उपक्रमांचे मूल्यमापन खालीलप्रमाणे आपण करू शकतो. नाटकातील पात्रांच्या व्यक्तिमत्वाशी समरस होऊन बोलतो का? आपल्या बोलण्यातून नाटकातील पात्रे मंचावर उभारण्यास अवतीर्ण करतो का? यथोचित भावानुकूल आवाज करतो का? बोलण्यात यथोचित आरोह-अवरोह आहे का? योग्य रीतीने बोलतो का? योग्य विराम घेतो का? नाट्यवाचनात योग्य भावांचे संप्रेषण होते का? या उपक्रमात काही विषय म्हणजे माझे माहेर वागदरा इयत्ता 7वीतील, माझी मुक्ताई इयत्ता 6वीतील, काळे केस इयत्ता 9वीतील, धुन इयत्ता 9वीतील 1-2 प्रसंगाचे नाट्यीकरण करून सादर करण्यास सांगावे. ओळख करून देणे व मूल्यमापन. शाळेत जेव्हा वक्त्यांना भाषणासाठी आमंत्रण देण्यात येते तेव्हा वक्त्यांची ओळख करून द्यावी लागते. त्या संदर्भात विद्यार्थ्यांच्या त्या क्षमतांचे मूल्यमापन पुढीलप्रमाणे करता येईल. ओळख करून देण्यापूर्वी पाहुण्यांची माहिती हस्तगत केली का? ओळख करून देताना वेळेचे बंधन पाळतो का? विवादास्पद विधाने करतो का? ओळखीमध्ये कोणाचे मन दुखावेल अशी विधाने करतो का? सभाधीटपणे बोलतो का? वारंवार लिखित माहिती पाहतो का? बोलण्यात सहजता आहे, बोलण्यात पाल्हाळ नाही, आकर्षक व हावभावयुक्त बोलतो का? अभिनंदन करणे व मूल्यमापन यामध्ये पाहूया. एखाद्याने विशेष कामगिरी केली असेल तर व पारितोषिक मिळवले असेल तर अभिनंदनासाठी खास सभा आयोजित केली जाते. अशा प्रसंगी बोलणाऱ्या विद्यार्थ्यांचे पुढीलप्रमाणे मूल्यमापन करता येईल. थोडक्यात व आटोपशीर बोलतो का? विजेत्याचे समर्पक शब्दात कौतुक करतो का? बोलताना वेळेचे भान ठेवतो का? इतरांना प्रेरणादायी आव्हाने देतो का? प्रसंगाचे अनुकूलन बोलतो का? विजेत्याच्या विषयातील
किंवा विजयातील कारण परंपरा स्पष्ट करून सांगतो का? आभार मानणे व मूल्यमापन. व्याख्यान, भाषण वा कार्यक्रम संपल्यावर प्रमुख वक्त्यांचे व उपस्थित पाहुणे, अध्यक्षांचे तसेच रसिकांचे आभार मानावे लागतात. त्या संदर्भात पुढीलप्रमाणे मूल्यमापन करता येईल. आभार मानताना आटोपशीर मानतो का? आभार मानताना अवाजवी स्तुती करतो का? आभार मानताना वक्त्याच्या भाषणातील मुद्द्यांची उजळणी करतो का? भाषणकर्त्याने केलेल्या आव्हानांच्या पूर्तीसंदर्भात आश्वासन देतो का? मुलाखत घेणे व मूल्यमापन. मुलाखत घेणे ही एक कला आहे. मुलाखत घेण्यासाठी मुलाखत देणाऱ्याची व ज्याच्याविषयी मुलाखत द्यावयाची आहे याविषयी आवश्यक ती सर्व माहिती मिळवणे आवश्यक असते. ही झाली पूर्वस्थिती. दुसऱ्या अवस्थेत मुलाखतीचे सर्व मुद्द्यांचे नोंद घेणे व वेळेचे बंधन पाळणे आवश्यक असते. या संदर्भात पुढीलप्रमाणे मूल्यमापन करता येईल. पाहूया. वेळेचे बंधन पाळतो का? मुलाखत देणाऱ्याची आवश्यक ती माहिती घेतो का? मुलाखत विचारावयाच्या प्रश्नाचे टाचन तयार असते का? मुलाखत देणाऱ्याने मुलाखतीत उल्लेखलेल्या सर्व मुद्द्यांचे नोंद करून घेतो का? मुलाखतीसाठी टेप रेकॉर्डरचा उपयोग करतो का? योग्य दिशेने मुलाखत देणाऱ्याचे बोलण्यास वळवितो का? बारीक-सारीक तपशीलवार विचारणा करतो का? नोंदी केलेल्या मुद्द्यांवर मुलाखत देण्यासही सही घेतो का? मुलाखत देणाऱ्यांचे आवर्जून आभार मानतो का?